धन्यवाद डिझाईन. पहिला शेतीवरती आलेला चौकाराच्या मदतीने श्री गणेशा बोरवाडी टीमचा पाहायला मिळतो. हा देखील चेंडू आउटसाइड लेग स्टिक वाईट चेंडू आलाय. सो 3:31 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. हा देखील पुश केला चेंडू. सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट हिटची प्रयत्न. एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आहेत आणि एका गाडीचा अपघात होणं अपेक्षित होतं, परंतु दोन्ही गाड्या सुखरूपरित्या आपल्या जागेवरती पोहोचल्यात आणि तिथे एक चिकी सिंगल कंप्लीट झाले मैदानामध्ये. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. काय घडलं मैदानामध्ये प्रेक्षक देखील विचार करत असतील की एकाच गाड्या 2 ट्रॅक वरती, एकाही गाडीचा अपघात नाही, परंतु दोन्ही गाड्या सेफली आपल्या जागेवरती पोहोचल्या जरूर. ते देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय सिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात. एकाच सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने पोहोचेल ती 7 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, नंतर वाईट, नंतर एक 22ची सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा सिंगल. 7 धावा धावफलकावरती. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली की काय, परंतु इथे पंचांचा देखील येणं अपेक्षित बाकी आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्नाला इथे दोन्ही फलंदाज पोचलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट. 3री रेडला देखील धावलेत. 3 धावा कंप्लीट. काय घडलं मैदानामध्ये आता. थोडं अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यशस्वी चुकी, त्याच्यानंतर गोलंदाजांनी देखील कॅरी करता आला नाहीये आणि त्याच्यानंतर देखील क्षेत्ररक्षकाचा बॅकअप मिळाला नाही आणि त्याच कारणास्तव 3 धावा कंप्लीट. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 अंकावरती. 10 धावा धावफलकावरती लागला जाता. टीम बोरवाडी कोकणी या टीमच्या इथे देखील चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू. 55 षटक संपल्याचा पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकाच्या सॉरी 55 एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाहेर आलाय. मी पुन्हा वाटला असेल तर विश्लेषण करतो. पहिल्या चेंडूवरती जाऊ का, नंतर चेंडूवरती वाईट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5व्या चेंडूवरती थिअरी धाव आणि 6व्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि त्याच्यामधला एक चेंडू वाईट. म्हणजे 5 चेंडू झाले आणि 10 धावा खर्च केल्या आणि एक चेंडू खेळ बाकी आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. घरंगला धावलंग कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फेकी करतायत. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल. 55 षटक संपल्याचा पंचाने देखील झोप आली की काय आता, कारण की पंच देखील चेंडू मोजत नाहीयेत आता आणि इथे एक षटका समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. आता जागे व्हा. आता झोपले असेल ते सर्वांनी उठा आणि उठले असतील तर जागेवरती उभे राहा आणि या स्पर्धेचा हा माचा आनंद लुटा. मध्ये ही ओव्हर समाप्त होणे गरजेचं आहे. 3:36 झाले. 3:31 ला पहिला चेंडू पडला. 3:36 जागा झालेत. हा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. डाऊन द चेस भरपूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर आणि उचलणार फेकणार तत्पूर्वी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करतायत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 अंकावरती. राजेश आणि त्याचबरोबरीने हरेश ही जोर सकली मैदानामध्ये केलती आहे आणि गोलंदाजी मार्क वरती वसंत. हा देखील चेंडू चांगला
चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहतोय आणि हा चेंडू तो गेला निर्धाव. ह्या निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे, कारण की 20 ते 25 धावसंख्या जर रोखलं ना तर ते आव्हानात्मक कारागीर आपण सहजरित्या पार करू शकतो. परंतु तसं कामगिरी करावी लागेल. परंतु इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक राहून द्या बॉल, चेंड देखील कॅरी केली जाते आणि संपवलं इथं बॅट्समन राजेश साखेल. पहिला विकेट, पहिला अंतरा 13 अंकावरती टीम बोरवाडी संघाला दिसे. तेरा अंकावरती पहिला विकेट डाऊन. इथे देखील शेलची नामी संधी होती, परंतु प्रेक्षक थोडीशी हाईट मात्र कमी पडली. हाईट फॅक्टरचा मात्र इश्यू इथे मैदानामध्ये आला आणि त्याच कारणास्तव हे खेळ देखील होऊ शकले नाहीये. आणि ते सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने 1.4 चेंडूचा खेळ समाप्त. दाफलका दाबा एक बडेशा मोबदल्यामध्ये चौथा दाबा दाफलकावरती निलसर आकडा. हा देखील चांगला चेंडू अप्रतिम बन्नाट पिकाने सम्मेलन डिलिव्हरी. चेंडूचा लेग स्ट्रीक होऊन जाणारा चेंडू निर्धाव घोषित करतायत. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा आणि हे इथं पाहायला गेलं तर 3 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळते. फटका दमदार आहे. स्ट्रोक साठी जागा देखील बनवली आणि शेन देखील घेतला होता, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र बाउंड्री लाईनला टच झाला आणि तिथे आला षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. आता ठोक डीजे. पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलका धावा लागला तर 20. शेवटचा आणि अंतिम षटक. स्टॉक षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रितेश मार्कवर सज्ज झालाय. याच रितेशने चांगली कामगिरी केली होती मागील सामन्यामध्ये. 56चा बाटला करायचा होता आणि सहजरित्या ही धावसंख्या देखील चेस केली त्यांनी. हा चांगला चेंडू कधी कधी लेग ब्रेक, कधी कधी ऑफ ब्रेक, फिंगर रोल करत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाज रितेश पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र आलाय. हा देखील फटका चांगला आहे आणि त्याच्यानंतर मात्र हा चेंडूवरती एक 22ची धाव मात्र मिळली जाईल आणि या 22च्या धावसंख्येने धावफलकाला आले आपण पाहू शकाल ते 21 अंकावरती 2.2 चेंडूचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावरती. हा फटका दमदार आहे आणि या फटक्यावरती धाव संख्या देखील दमदार मिळून जाईल ती बोरवाडी संघाला आणि त्या फटक्याच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 27 अंकावरती. दमदार फटका आणि दमदार धाव संख्या देखील मिळून गेली आहे. 27 धावा धाव फलकावरती.
या षटकाराने आता अशा पल्लवीत झाल्यात. तब्बल धावफलका बदावा लागतील त्या 33 धावा. आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू सीमा रेषा बाहेर आलेला हा तिसरा षटकार आणि या स्पर्धेमधली आजच्या दिवसामधली ही दुसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती. पहिली षटकार हॅट्रिक लगावली सापळवाडी टीमच्या प्रकाशने आणि दुसरी षटकार हॅट्रिक लगावतोय तो बोरवाडी टीमचा. हा देखील फटका चांगला होता परंतु याच्यावरती झटका मिळाला आहे आणि इथे विकेट डाऊन झाली आहे. स्पर्धेमधला महत्वाचा घडी मात्र बाद झाला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज असणार ती विजयासाठी टीम डोनेवाडी टीमला. दुसरी चिठ्ठी असेल ती गोरेगाव संघासमोर तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्या. चिठ्ठीचा कार्यक्रम थोड्या वेळामध्ये आपण कंप्लीट करूयात. तर गोरेगाव टीमचा देखील करा आपण स्टेशनशी संपर्क साधा.
गोरेगाव टीमचा खरोखर आपण टेस्टी संपर्क साधायचा. तर चला जाऊया मॅचकडे, जिथे 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू फिरून चेंडू खेचला आहे. लॉंग लेग क्षेत्राला मात्र हा वन बाउन्स चौकार आलाय. 40 धावसंख्येचा पाठला करायचा आहे आणि 40 धावसंख्येचा पाठला करत असताना या पहिल्या चेंडूवरती चौकार. चार धावा धावफलकावरती. पहिलं षटक मैत्रामध्ये चालू आहे. तर मग पॉपर प्लेचं षटक आहे. 40 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. हा देखील चेंडू आउट साईड लेग स्टंप. पंच सांगतायत बोलून की हा चेंडू वाईट आहे. अवंतर धाब्याने मात्र भर पलटी जाते. अवंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 5 अंकावरती. 40 धावसंख्येचा पाठला करायचा. आता जर का संघाला टॉप करायचा असेल तर 41 धावसंख्या करणं. हा देखील चेंडू फिरून खेळायचा प्रयत्न. हा देखील चेंडूला वाईट. आता जर का डोनेवाडी संघाला टॉप करायचा असेल ना तर ही धावसंख्या चेसिंग करावी लागेल. आता सहा धावा धावफलकावरती. पहिला षटक आहे पॉवर प्लेचं षटक. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला प्रगतीपथावरती आणि आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू चांगला आहे. दिमागात या चेंडू होता आणि या चेंडूवरती हा चेंडू निर्धाव आला. जो श्वास रोखून धरला होता ना तो श्वास मात्र सोडला होता गोलंदाजी करणाऱ्या बोरवाडी संघाने. हा देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खेळ देखील घेतली जाते आणि संपवला बॅट्समनचा इथे खेळ. पहिला आदरा टीम डोनेवाडी संघाला. पहिला आदरा 6 अंकावरती भेटला जातो इथे डोनेवाडी टीमला. आता इथून मात्र धावसंख्या करावी लागेल. 34 धावसंख्येची गरज आहे. आता त्याला सुवर्ण संधी देखील आले डोनेवाडी टीमला. इथे सामना जर का जिंकला तर टॉप देखील करू शकतात. आता म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये डायरेक्ट मारू शकतात. परंतु ती धावसंख्या चेसिंग करावी लागेल डोनेवाडी टीमला. परंतु अन्यथा जर तर सामना जर का बरोबरीत झाला,
समजा बोरवाडी संघ जिंकला तर आपल्याला विकेट वरती जावं लागेल त्यांच्या. हा देखील चेंडू चांगला आउटसाइड लेग स्टंप. पण चोलून सांगताय की पुन्हा हा चेंडू बाहेर लाईन मिस करायचं, लेग लाईन मिस करायचं, हा चेंडू आला आहे बाहेर. आपण त्या धावसंख्येच्या मदतीनं तुमची धावसंख्या 7 अंकावरती. 7 धाव फलकावरती लागला जात आहे. हा चेंडू चांगला आहे. सुरकर अपील लावून अपील सर्व खिलाडी एकत्र येऊन अपील केली आहे आणि पंचाने अपील देखील घेतली आहे आणि फिंगर ऑफ करत असताना दुसरा विकेट डाऊन झाला आहे तो 7 अंकावरती. 1 मोर विकेट डाऊन. डीजे नको बाजू आता. अनिवार्य असेल हे गरजेचं आहे कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या नाबाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी आपण 4 स्थान लावायचे आहेत आणि त्यासाठी आपण कोऑपरेट करायचं. आपल्याला समजून देखील घेणं अपेक्षित आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 7 धावा फलकावरती अजूनही 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. डोनेवाडी टीमला गोलंदाजी मार्क करते दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. बॉलर कोण आहे? संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू संजयने देखील धाव फेकलाय. ही गुलबाची ओळख आहे बोरवाडी टीमचा का आम्ही त्याच वेगळ्यानंतर बॅटिंग घेतली आणि त्याच्यानंतरच 40 धावसंख्या त्यांनी 39 धावसंख्या केल्या. 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आणि त्या आव्हान पार करताना मात्र थोडस जड जात आहे डोनेवाडी टीमला. हा देखील चांगला चेंडू पलट्यानंतर खाली चेंडू राहतोय. कधी कधी चेंडू उचली घेतोय. फिंगर रोल कर असं आपण पाहतोय. बोटांचा पुरेपूर वापर मात्र करतोय फलंदाजच्या विरोधात मात्र बाटा गोलंदाज आपण पाहतोय जो संजय आहे त्याने आज मात्र चांगली कामगिरी केली. परंतु गोरेगाव संघ आता वाट पाहत असेल इथून जो संघ जिंकेल कोणता संघ टॉप करतोय नेट रन रेटच्या जोरावरती मात्र तो संघ क्वालिफाय देखील होऊ शकतो पुढच्या राऊंड मध्ये. फटका फसला आता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शेल देखील घेतली आहे. दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये असलेले कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि अशामध्ये शेल देखील आउट झाले 7 अंकावरती. तिसरा आदरा टीम डोनेवाडी टीमला. एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला असेल तर कधी पिठावरती आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा अवघ्या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सात चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम डोनेवाडी संघाला. परंतु आता नेट रन रेट बघणं गरजेचं आहे. हा देखील जोरदार अपील केली. क्षेत्ररक्षक कुठे पोहोचलेत
रनआउटची संधी आणि इथे रनआउट फलंदाज बाद. जरूर विकेट डाऊन झाली. एक धावसंख्या ऍड होईल. एक संख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 अंकावरती. प्लेअर बदल करतोय. आता मात्र दांडी गोल केली आहे. फलंदाजाची दांडी गोल केली राजेशने आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल. आता एक चेंडू बाकी आहेत ना 28 धावसंख्येची गरज आहे. सो आता नियमावलीमध्ये फेरबदल करतोय. आयोजकांकडून मात्र सूचना आली आहे. जो संघ नेट रनरेटच्या जोरावरती टॉप करेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. त्याला बाय मात्र दिली जाईल. जो चिठ्ठ्यांचा कार्यक्रम आपण बोललो होतो तो कॅन्सल केलाय पंचांनी आयोजकांनी आणि नेट रनरेटच्या जोरावरती. अरे बाबा हो ना मग 2 मिनिटं थांब ना. त्याला विकेट पण सांगायला तिला सेम रन रेट आहे ना दादांचा. असंही करतोय. समोर चेंडू उडवला. शेवटचा अंतिम चेंडू. हा फटका दर्जेदार. हा फटका फसला आणि या फटक्यावरती झटका भेटला असता परंतु इथे शील देखील भेटली नाहीये आणि ते वर्चस्व गाजवलं होतं बोरवाडी टीमनं. आणि आता बोरवाडी आणि डिक्सल पाली या दोन टीम मध्ये सेम रन रेट होता. रनांचा रन रेट सेम होता. 39 केल्या होत्या. समोरच्या टीमला 40 करायच्या होत्या परंतु विदाऊट 39 धावसंख्या केली डिक्सल पाली टीमनं आणि 2 विकेट घालून 39 धावसंख्या केली ती
बोरवाडी टोमणा त्याच्यामुळेच त्याच कारणास्तव डिक्सल पाली संघ मात्र थेट बाय मिळली जाते आणि तो मात्र संघ जाऊन पोहोचलाय क्वार्टर फायनल मध्ये. तर नेक्स्ट मॅच असेल ती बोरवाडी आणि गोरेगाव या दोन टीम मध्ये ही तिसऱ्या फेरीतला पहिला सामना मात्र केला जाईल. चला गोरेगाव आणि बोरवाडी या दोन टीम मध्ये मात्र टॉस केला जाईल.